पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राहुल शिंगाडे GFX या यूट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण हेल्पफुल आहे आणि फुल कडक असं झालेला आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो। तर मी आता फोटोशॉप ओपन केलेला आहे आणि एक कोणतीही साईज घेतलेली रँडम, आणि तुम्ही जे डिझाइन बनवता वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड वगैरे त्यामध्ये जे शेप वगैरे यूज करतात ना, ते तुम्ही PNG यूज करताय, पण तुमचा भाव तुम्हाला कस्टम शेप देणार आहे ते तुम्ही इंपोर्ट केले की तुम्ही ते यूज करू शकता। आणि बॉर्डर वगैरे स्ट्रोक वगैरे कसं द्यायचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे। आणि हे शेप माझ्या मित्राने टाकले होते PNG मध्ये, कोरलमध्ये डिझाईन करून टाकले होते, पण तेच शेप मी घेऊन फोटोशॉपमध्ये शेपमध्ये कन्वर्ट करून मी ते तुम्हाला देतोय कस्टम शेप। तर चला मग व्हिडिओला मी सुरुवात करतो। आता तुम्हाला काय करायचं आहे, जे आपलं सर्वात पहिले ते सेटिंग करून घ्यायचे तुम्हाला, नाही का। आपलं जे नॉर्मल फोटोशॉपचं असतं वर्कपेस त्यामध्ये आपण इथं रेक्टँगल टूल्स आहे, परत जर खाली तुम्हाला कस्टम शेप दिसत आहे तिथं यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं आलं ना इथं क्लिक करायचं शेपमध्ये, आणि इथं सेटिंग दिसत असेल तुम्हाला। तर जे मी तुम्हाला खाली शेप देणार आहे ते डाउनलोड करून तुम्ही एक्सट्रॅक्ट केल्यानंतर इम्पोर्ट करायचे तुम्हाला, मी तुम्हाला दाखवतोय असे। ते इम्पोर्ट केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकते इथं खाली RS शेप वेडिंग 2 आले। आता कारण मी 2 वेळा इम्पोर्ट केले त्यामुळे इथं 2 आलेले आहे। तुम्हाला फक्त असं RS शेप वेडिंग इन फक्त, आणि हे शेप तुम्ही यूज करू शकता। तर त्या पहिला आपण एक सॉलिड कलर घेऊया इथून असा, तुम्ही असा सॉलिड कलर घ्या। त्यानंतर ते शेप आपल्याला यूज करायचे। आता समजा आपण दुसरा घेऊया कोणता तरी। आता समजा आपण हा शेप असा हे केला, शिफ्ट दाबून केलं ना तर इक्वल साईजमध्ये येणार आहे। शिफ्ट सोडून जर केलं तर तुम्ही हे बघू शकता असं असं होतं इथे। तर आपण शिफ्ट दाबून घेऊया बरोबर इक्वल साईजमध्ये। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, मोटोला क्लिक करायचे आणि ॲडजस्ट करून घ्यायचे पाहिजे तिथं। आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण शेप आहे आपला, हे PNG दिलेले त्यांनी, आणि आपण शेपमध्ये कन्वर्ट केलेले आहे, बाकी काही विषय नाही, दुसरा सेमच आहे। तर आपण काय करू, आता ह्याच्यावर डबल क्लिक करून इथे एक कलर घेऊया असा व्हाईट कलर, आणि ह्याला Ctrl+T नी साईज बरोबर अशी थोडी वाढून घेतो। आता आपल्याला काय करायचे, जो हा शेप आहे ना तर ह्याची डुप्लिकेट घ्यायची, तर Ctrl+J करतो। आता जे केल्यानंतर जी सगळ्यात वरची आपल्या शेपची लेअर आहे तिथून आपण काय करणार आहे, कस्टम शेपवर इथं क्लिक करणार आहे आणि इथून फिल ऑफ करणार आहे, म्हणजे बंद करून टाकणार आहे। आणि इथं जे स्ट्रोक आहे ना, तर इथं जे स्ट्रोक आहे ना तर ते स्ट्रोक मी येलो कलरचं करतोय आणि इथून थोडंसं वाढून घेतो असं। आता हे वाढवलं। आता आपण काय करणार आहे, खालचा जो शेप आहे आपला मेन त्याचा बी स्ट्रोक इथं नाही का मी बंद करतो, एकाचा स्ट्रोक बंद केले आणि वरच्याचं चालू केले, म्हणजे ऑपोजिट केलेले। आपली जी मेन शेप आहे लेअर आहे एकाचं मी स्ट्रोक बंद केलं आणि फिल वाईट ठेवले, आणि जी वरची त्याचं मी काय केलेलं आहे इथं बघू शकतो मी फिल बंद करून स्ट्रोक ॲड केलेलं आहे। आता आपण काय करू, सर्वात वरची जी लेअर आहे त्याला Ctrl+T नी Alt दाबून साईज वाढवून घेतो मी अशी। आता तुम्ही बघू शकता एक असं कडक अशी आपला शेप रेडी झालेला आहे इथं, तुम्ही बघू शकता। मी झूम करून दाखवतो, आणि फाटणार बी नाही, क्वालिटी वगैरे जाणार नाही तुमची। तुम्हाला जर वाटलं अरे माझा शेपचा जो स्ट्रोक आहे ना तो खूपच आहे, परत तुम्ही लेअर क्लिक करा आणि ते तुम्ही शेपचा स्ट्रोक कमी करू शकता, असा तुम्हाला पाहिजे तेवढं ठेवू शकता। आणि तुम्ही ह्याला ॲडजस्ट पण करू शकता, शिफ्ट दाबून असं Alt दाबून शिफ्ट दाबून असं ॲडजस्ट करू शकता। हे बघा असं, आता बघा बरोबर परफेक्ट बसलेला आहे। तुम्ही अजून Alt दाबून साईज कमी करू शकता याची। मी Alt का दाबतो, जर तुम्ही एक साईडने जर कमी करायला गेले ना तर एकच साईड कमी होणार आहे, आणि तुम्ही जर Alt दाबून केलं ना तर सोबत साईज कमी होणार आहे, सोबत साईज वाढणार आहे, कारण इक्वल साईजमध्ये आपण साईज वाढवणार आहे। आता समजा मला इक्वलमध्ये वाढायचं आहे, मी फक्त वरचं असं वाढवलं, मग परत खालचं वाढवणार, मग परत इकडचं वाढवणार। त्यापेक्षा मग तुम्ही काय करा, Alt दाबूनच करा जे काय करायचे तुम्हाला। Alt दाबून केलं ना तर साईज सोबत वाढत तुमची अशी। बघा आता आपण एवढं हे केलंय, असं शेप वगैरे ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कडक अशी डिझाईन करू शकतो। आता समजा जे सॉलिड कलर आहे ह्याच्यामध्ये आपण कोणतं पण एक असं PNG ॲड करू शकतो, मी तुम्हाला दाखवतो। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ना शेप द्यायचं झालं ना थोडंफार तुम्हाला डिझाईन करून दाखवतो, तसंच ह्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। आता मी एक PNG ॲड केलेली ही वाली तुम्ही बघू शकता। आता ह्याला मी सॉफ्ट लाईट देऊन बघतो कसं दिसतंय, किंवा ओव्हरले पण देऊ शकता।
आता आपण सर्वात पहिले काय करू, याचा कलर नाही का कंट्रोल एलने तो पूर्ण असा व्हाईट कलर करून घेऊ लेवलमधून. कंट्रोल एलने केलेलं आपण लेवल कमी केलेली व्हाईट करून घेतलेली. त्यानंतर तुम्ही इथं सॉफ्ट लाईट देऊन ऑपोसिट अशी कमी करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी. तुम्हाला फक्त नॉर्मल दिसली ना असं तरी बस झाल्या का, इथं दिसते नॉर्मल थोडं थोडं. किंवा तुम्ही इथं तुम्हाला पाहिजे तो कलर घेऊ शकता. बघा हा एक कडक दिसतोय. त्यानंतर तुम्ही अजून शेपच्या खाली काय ॲड करू शकता, पेंज वगैरे मी दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल लगेच मी नेमकं काय करतोय. आता माझ्याकडे काहीतरी आहे मी घेतलेलं आहे, अल्ट दाबून साईज वाढवतो इथं. हे बघा असं मी फक्त एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवते तात्पुरतं करून कसं दिसतं तुमची डिझाईन वगैरे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही चेंजेस करू शकता. आणि असं पण हे ओके दिसतंय. आता कसं आहे आपलं पूर्ण ब्लँक आहे, आपण काही ॲडिबिट केलेलं नाही. पण तुम्ही जर ह्याची डिझाईन बनवली, शेपच्या खाली शॅडो दिला तर तुमची डिझाईन अजून ओके दिसणार आहे. हे बघा असे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आता मी फक्त तुम्हाला एकच शेपचं दाखवलेलं आहे. तुम्ही अजून पण दुसरे शेप घेऊ नका, अजून क्वालिटी डिझाईन करू शकता. आता हे 5 दिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये कधी टाकला तर अजून तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्हाला शिफ्ट दाबून करायचे, तर शिफ्ट दाबून करा म्हणजे सोबत साईज वाढेल असे. आणि याचा कलर चेंज करा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. मी तुम्हाला मागाशी बोलले तुम्ही ह्याला पण स्ट्रोक ॲड करू शकता असं पण कसे आपल्याला थोडं डिस्टन्स पाहिजे नसतं ना, त्यामुळं. आता तुम्ही असं पण स्ट्रोक ॲड करू शकता, असं पण ओके दिसणार आहे. आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला वेगळं पाहिजे तर तुम्ही इथं या, ह्याचं फिल बंद करा आणि फक्त स्ट्रोक ठेवा आणि कंट्रोल टीनी असं वाढून घ्या. हे बघा स्ट्रोक ॲड झालेले आहे तुम्हाला दिसत असेल. स्ट्रोकची साईज कमी आपण वाढवू थोडी. हे बघा आता ओके दिसतंय. तर असे हे कस्टम आपले शेप आहेत, ते मी तुम्हाला देणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते. नाही 5 बिंदास यूज करा, काय विषय नाही. तर चला भावना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.